अजित पवार यांनी श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी एक पाऊल पुढे टाकून साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक बिनविरोध करण्याची भूमिका जाहीर केली आणि त्यानंतर दुसऱ्याच दिवशी खासदार सुप्रिया सुळे यांनी पृथ्वीराज जाचक यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली आणि कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्याबाबत चर्चा झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी सुप्रिया सुळेंनी जाचक यांची भेट घेतल्यानं कारखान्याच्या कार्यक्षेत्रातल्या राजकीय समीकरणांबाबत आता चर्चेला सुरुवात झालेली आहे. आमची आधीपासून भूमिका आहे कुठल्याही साखर कारखान्यामध्ये राजकारण येऊ नये. तो हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, हा काही राजकीय विषय नाही. त्याच्यामुळे बापूंचे आमचे 5 दशकाचे कौटुंबिक संबंध राहिलेले आहेत. जाचक कुटुंबाचं खूप मोठं योगदान इथे राहिलेलं आहे. ह्या सगळ्याची सुरुवात ही जाचक कुटुंबाने केली. त्याच्यामुळे आज बापू तिथे त्यांनी जबाबदारी घ्यावी अशी आमच्या सगळ्यांचीच त्यांना विनंती राहिलेली आहे. आणि आज जर बाकीचेही पक्ष एकत्र येऊन आपण सगळे राजकीय मतभेद ठेवून तर शेतकरी केंद्रबिंदू ठेवून काम करायची सगळ्यांचीच तयारी असेल तर ही अतिशय गोड बातमी आपल्या सगळ्यांसाठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.